नमस्कार मंडळी. तर चला आज आपण व्हेज पुलाव बनवूया आणि तोही आपल्या नॉर्मल तांदळाचा, जो आपण घरात रेग्युलर तांदूळ वापरतो भातासाठी, त्याचा आपण आज व्हेज पुलाव बनवायचा आहे. स्पेशली बासमती तांदूळाची गरज नाही आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण कुकरमध्ये डायरेक्ट करणार आहोत व्हेज पुलाव. आणि त्यासाठी आपण मस्त कुकर घेतलाय. कुकर गरम झाला ना की त्याच्यामध्ये आपल्याला 2 तेजपत्ता आणि अख्खे खडे मसाले सगळे टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 3-4 लवंगा, 3-4 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची आणि जसं आवडेल तसे सगळे अख्खे गरम मसाले, खडे गरम मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक मोठा कांदा लागणार आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे. एक टोमॅटो लागणार आहे, तोही आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. थोडंसं तूपही ॲड केलं आहे आपण तेलामध्ये आणि ते सगळं गरम झालं की अख्खे खडे गरम मसाले टाकून घ्या. त्यानंतर थोडेसे मिक्स केले की आतमध्ये आपल्याला कांदा टाकून घ्या, जो आपण बारीक चिरून ठेवला आहे. कांदाही चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. थोडीशी आले लसूण पेस्टही लागणार आहे. आलं लसूण पेस्टही टाकून घ्या, पण टोमॅटो चांगला भाजला पाहिजे. टोमॅटो आणि कांदा चांगला भाजला की थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकून घ्या आणि आलं लसूण पेस्टही आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण आतमध्ये सगळे मसाले टाकून घेणार आहोत. त्याच्यात तिखट, हळद, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला आणि थोडंसं दही घेतली आहे, तीही चांगले टाकून चांगलं ढवळून घ्या. आणि एका साईडला आपण सगळ्या भाज्या, 1-1 वाटी भाज्या घेतल्यात. त्यामध्ये मटार, बटाटी, फ्लावर आणि गाजर, तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या भाज्या तुम्हाला जे काही आवडतात त्या घेऊ शकतात. आणि त्या भाज्या चांगल्या स्वच्छ धुवून एका साईडला ठेवून घेतल्या होत्या. सगळे आपले जिन्नस टाकून झाले की भाज्याही टाकून घेतल्या, चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत. थोड्या हाय फ्लेमवर परतवून घ्या. आणि आपण आता 1 वाटी तांदूळ घेतले आहेत. 1 ते 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे आणि तो साईडला धुवून ठेवला आहे. त्याच्यानंतर तो धुतलेला तांदूळ आपल्याला त्या सगळ्या जिन्नसमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदळाला आपण 2 ग्लास पाणी टाकणार आहोत. म्हणजे 30 वाटीचं 2 वाट्या आपण पाणी टाकणार आहोत. जर तुम्हाला वाटीमध्ये पाणी समजत नसेल तर तांदळाच्या थोडासा वर आपल्याला पाणी टाकून घ्या. पाण्याचा अंदाज बरोबर असला पाहिजे, नाहीतर भात नरम होतो आणि चिकट होते, खिचडी होते त्याची तर पाण्याचा अंदाज तुम्हाला बरोबर आला पाहिजे. म्हणून तांदळाच्या थोडंसं वर तुम्ही पाणी टाकून घ्या किंवा एका वाटीला 2 असं टाका. कारण भाज्या असल्यामुळे आपल्याला भाज्या वगैरे सगळ्याचं पाणी पकडून आपल्याला ते एका तांदळाच्या वाटीला 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मस्त आपण त्याला कोथिंबीर टाकली आहे आणि 2 शिट्या काढून घेतल्या आहेत. 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये आपला मीडियम फ्लेमवर पुलाव रेडी होतो. हा बघा पुलाव किती छान दिसतोय, तुम्हाला दिसत असेल तर असा पुलाव एकदा नक्की ट्राय करा.